स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बऱ्याच ताई म्हणतात की ते तू रात्र सेवा स्वामींना नैवेद्य कसं दाखवते किंवा नैवेद्यासाठी स्वामींसाठी तू वेगळं काही बनवते का? तर असं काही नाही. जे आम्ही चपाती भाजी जे आपण बनवतो घरामध्ये, जी पोळी भाजी असते किंवा वरण भात असतो, जे पण आपण बनवू आपल्या स्वतःसाठी, त्याचाच नैवेद्य माऊलींना आपण दाखवायचा आहे. तसंच बघा, आज आम्ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि चपाती बनवलेली आहे. तर माऊलींना बटाट्याची भाजी, चपाती आणि एक स्वीटमध्ये पप्पांनी दिलेला लाडू आहे. तर आता माऊलींना आपण नैवेद्य दाखवणार आहे. कारण आपण जे पण बनवू आपल्या घरामध्ये, जो पण काही स्वयंपाक असेल, तो माऊलींना तुम्ही पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण जर माऊलींची सेवा तुम्ही जर करत असाल, नित्य अभिषेक किंवा नित्य सेवा करत असाल, तर तुम्ही जे खाल, जसं की चहा बनवाल, जसं की नाश्ता बनवाल, तुम्ही काहीतरी छान असं स्वयंपाक बनवाल, तर ज्या ज्या वेळी तुम्ही जे जे बनवाल त्यावेळी माऊलींसाठी थोडासा वाटीमध्ये प्रसाद काढून ठेवायला विसरू नका. तर नैवेद्याचं ताटसुद्धा आपल्याकडे मिळते, नैवेद्याच्या वाट्यासुद्धा छोट्या आपल्याकडे मिळतात, त्यासुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर चला, माऊलींना आपल्याला नैवेद्य भरवायचा आहे. तर आधी पाण्याने असा त्रिकोण काढून घ्यायचा आहे, त्याच्यावरती असं ताट ठेवायचं आहे माऊलींचं. नैवेद्यम समर्पयामी, साधा सरळ सोपा मंत्र म्हणायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, असं 3 वेळा आपण हे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा माऊली कसे बसलेले आहेत. तर माऊलींना बघा नैवेद्य दाखवायचं आहे. त्याच्यानंतर माऊलींचे वस्त्र वगैरे बदलायचे आहेत आपल्याला, कारण नामस्मरण चालू करायचं आहे थोड्याच वेळामध्ये लाईव्ह. तर अगोदर माऊलींना आपण नैवेद्य दाखवूया. तर बघा, हे स्वामींची, हे पण स्वामी जाणार आहेत उद्या ताईकडे, त्यांची मंत्रपुष्पांजली केलेली आहे. तर माऊली खूप छान अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि चपाती बनवलेली आहे. माऊली तुम्ही छान असं जेवण करून घ्या. तुम्हाला स्वेटरसुद्धा घालायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं नामस्मरणसुद्धा लाईव्ह सगळे सेवेकरी मिळून आम्ही घेणार आहे. तर तुम्ही जी आजची काही भाजी चपाती बनवली त्याचा नैवेद्य माऊली स्वीकार करा आणि सगळ्यांना छान छान गोड गोड आशीर्वाद द्या आणि सगळ्यांकडून ही सेवा तुम्ही स्वीकारून घ्या. जसं आपण आपल्या लहान मुलाला किंवा आपल्या आईवडिलांना, आजी आजोबांना भरवतो, तसं अगदी प्रेम माऊलीवरती करा. स्वामींना असे 5 घास भरवायचे आहेत नैवेद्याचे. वरण भात असेल तरी तो चालला तरी सुद्धा चालतो. त्याच्यानंतर बघा, ताईच्या घरी जे स्वामी जाणार आहेत त्यांना सुद्धा आपण भरवणार आहे. माऊली पाणी. माऊली भाजी कशी झाली सांगा. हे छोटेसे स्वामी. उद्याचं जेवण ताईच्या घरी असेल स्वामींचं. ताई गोड काहीतरी खीर वगैरे नैवेद्यामध्ये बनवेलच. माऊली लाडू. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर झालेलं आहे स्वामी माऊलींचं जेवण. तर आता बघा, माऊलींचं जेवण झाल्यानंतर माऊलींचे सगळे वस्त्र काढायचे आहेत, कारण रात्री स्वामींना झोपण्यासाठी त्यांची नाईट वस्त्र, जसं की स्वेटर असेल, तुमच्याकडे शॉल असेल एखादी, तर तीसुद्धा तुम्ही स्वामी माऊलींना घालू शकता. तर स्वामी माऊलींचं जेवण झालेलं आहे खूप छान असं. तर बघा, तुम्ही असे हा जो नैवेद्य आहे, बऱ्याच ताई म्हणतात की ताई स्वामींना दाखवलेला नैवेद्य काय करायचा. तर हा स्वामींना दाखवलेला आपण जो नैवेद्य असतो तो आपण स्वतः खाल्ला तरीसुद्धा चालतो. आपल्या घरी लहान बाळ असेल त्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता हा नैवेद्य. तर बघा, स्वामी उद्या ताईचे जाणार आहेत. किती गोड दिसत आहेत बघा माऊली. खूप छान दिसत आहे स्वामी माऊली. उद्याचं जेवण ताईच्या घरी असेल. तर बघा, छान अशी सेवा झाली. स्वामींना नैवेद्य आवडला.
तुम्हीसुद्धा असं स्वामींना नैवेद्य दाखवा, अशी स्वामींची पूजा करा. तर बघा सकाळी फूल वाहिलं होतं गणपती बाप्पाला, जसंच्या तसं फूल आहे, जसंच्या तसं गणपती बाप्पाचं बघा जास्वंदाचं फूल आहे. आणि खूप छान अशी स्वामींची सेवा झाली सकाळपासून, मंत्रपुष्पांजली झाली. आणि ताईच्या घरी स्वामी निघालेले आहेत ताईला आदर देण्यासाठी, किंवा ताई स्वामींना सगळं काही मानते. कारण कसं असतं, एखाद्याच्या दुःखाचं कारण आपण बनायचं नाही, कोणाच्या तरी सुखाचं कारण आपण बनायचं. तर माऊलीने बघा फूल दिलं, त्यांना बटाट्याची भाजी चपाती खूप आवडली. तर आता माऊलींना आपण नाईट वस्त्र घालायचे आहे. सगळी फुलं साफसफाई करून घ्यायची रात्रीची. कारण काय होतं की देवी देवतांना असं आपण ह्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये, कचरा म्हणण्यापेक्षा जे आपण फुलं ठेवतो त्यामध्ये त्यांना झोपायचं नसतं. कारण आपण बघा बाहेर गेले की आपण कपडे बदलतो, साडी बदलतो, त्याच्यानंतर आपण दुसरे कपडे घालतो, म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. तसं सगळ्या देवी देवतांनासुद्धा रात्रीचे सगळे फुलं वगैरे काढून घ्यायचे आहेत. हे बघा स्वामीने असं फूल दिलेलं आहे दुपारी पल्लवी ताईला. तिचा अनुभव पण मी तुम्हाला सांगते की हे फूल तिने व्हिडिओ कॉल केला, स्वामींसाठी भेट पाठवली आणि मलासुद्धा. आणि ती स्वामींशी संवाद साधताना स्वामींनी तिला फूल दिलेलं आहे. ते फूल तिला मला कुरिअर, ती म्हणली मला कर शीतल, मला स्वामीने एवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे. कसं असतं की आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माऊलींना अनुभवतो, किंवा माऊलींवरती आपण खूप प्रेम करतो, माऊलींना खूप जीव लावतो. त्यामुळं जो माऊलींच्या सेवेत आहे, जो माऊलींवरती प्रेम करतो त्याला समजू शकतो की माऊली. तर सगळ्यांची फुलं अशी मी काढून घेते रात्रीची आणि स्वामींना नाईट वस्त्र वगैरे घालते. तर बऱ्याच ताई म्हणतं की ताई सगळ्या देवांना वस्त्र का नाही घालत. काय होतं की सगळे देवांच्या मूर्ती हे छोटे छोटे आहेत, त्यामुळे त्यांचे वस्त्र बनवणं पण खूप अवघड आहे. असं म्हणण्यापेक्षा नाही बनवता येत. कारण बघा विष्णू लक्ष्मी आहे, बाळकृष्णांना तेवढे वस्त्र बनवायचेच आहेत. हे गणपती बाप्पा, ते फूल काढत नाही गणपती बाप्पाचं, मी तसंच ठेवते सगळ्या देवघराची. स्वामी माऊली उद्या जातील ताईच्या घरी. उद्याचं जेवण, उद्याचा नाश्ता, उद्याची आरती ताईच्या घरी होणार आहे माऊलींची. बघा ताई, मी स्वामींच्या सानिध्यात आले आणि माझ्या सानिध्यात ताई आली, त्यामुळे ती स्वामी सेवेकरी झाली. तिला स्वामी सेवेचा मार्ग सांगितला. ताईंनी पार्लरमध्ये स्वामींची मूर्ती घेतली, आपल्याकडून विराजमान केली. ताईला खूप छान वाटतं, प्रसन्न. तर ताईला आता वाटलं की ताई मला घरी पण एक मूर्ती पाहिजे, म्हणून ताईंनी मूर्ती घेतली. परवाच मी तुम्हाला त्यांचा अनुभव सांगितला की खूप म्हणजे चांगलं वाटतं की काहीतरी कोणाकडं तरी शिकण्यासारखं असल्यावरती. म्हणजे कसं असतं की आपल्यामुळं कोणाला तरी काहीतरी चांगलं भेटतंय, किंवा कोणतरी चांगल्या मार्गात येतं, ही पण खूप मोठी गोष्ट असते बरं का. आपण काय देऊ शकतो, तर आपण चांगले विचार, चांगले संस्कार, चांगली संगत एखाद्याला द्यावी. वाईट गोष्टी शिकवायला अख्खं जग पडले, पण चांगल्या गोष्टी शिकवायला म्हणजे खूप कमी लोक भेटतात बरं का आयुष्यामध्ये. तर आता आपण माऊलींना छान असं नाईट वस्त्र घालूया. माऊलींचा फेटा. श्री समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर बघा माऊलीला गोड असं स्वेटर आणलं होतं मागच्या वर्षी मी. तर खूप छान असं स्वेटर आहे, कारण माऊलींना पण आवडतं आणि मलासुद्धा खूप आवडतं बरं का स्वामीने घातलं की. तर असं माऊलीला आपण स्वेटर घातलेलं आहे. तर आता माऊली शांत झोपणार आहेत, तर आपण सगळ्यांनी स्वामींचं लाईव्ह नामस्मरणसुद्धा जॉईन करायचं आहे. तर बऱ्याचदा विचारता हे पाणी आहे ते काय करता. तर जे पाणी मी हे भरून ठेवले, हा आपल्याला अभिषेक पात्रसुद्धा मिळतं, म्हणजे तीर्थपात्र आहे. हे जे पाणी आहे ते स्वामींच्या पावन स्पर्शाने अभिमंत्रित झालेलं असतं आणि ते तीर्थ म्हणून सगळ्यांनी घरामध्ये घ्यायचं आहे. कारण ज्याला त्रास असेल किंवा निगेटिव्हिटी किंवा आजार असेल कोणताही, तर तो त्याच्यातून बरा होतो आणि खूप अनुभव आहेत असे. ते तीर्थ म्हणजे एका अमृतापेक्षा कमी नाही आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा ते तीर्थ घेऊ शकता. तर बघा स्वामींची अशी नाईट सेवा आपली असते माऊलींची. तुम्हाला उलनची शॉल टोपी हवी असेल तर आपल्याकडे तीसुद्धा मिळते. तर सगळ्यांना शुभरात्री. स्वामींची पण झोपायची तयारी झाली.
तर स्वामींचं नामस्मरण पण आपल्याला घ्यायचं आहे थोड्या वेळाने, ते सुद्धा तुम्ही लाईव्ह जॉईन करा. तर बघा, अशी साधी सरळ सोपी स्वामी माऊलींची सेवा असते रात्रीची. तर बऱ्याच ताईंना खूप प्रश्न असतात की ताई, आम्ही बाहेर गेल्यानंतर स्वामींच्या नैवेद्याचं काय, किंवा आम्ही कुठे गेल्यानंतर मग स्वामींना नैवेद्य दाखवता येत नाही. तर अशा वेळी काय करायचं, आपण जेव्हा बाहेर जातो, म्हणजे जसं की काहीतरी कार्यक्रम असेल, कोणतरी फंक्शन असेल, ते अटेंड करायचं असतं, तर अशा वेळी थोडीशी खडीसाखर वाटीमध्ये ठेवायची आणि माऊलींजवळ नैवेद्य म्हणून ठेवायची. जर तुम्ही घरी असाल, तर स्वयंपाक बनवत असाल, तर थोडासा शिरा किंवा दूध, भात, साखर असं स्वामींना नैवेद्य ठेवून सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता. तर स्वामींचा नित्य नैवेद्य दाखवल्याने काय होतं माहिती आहे का, स्वामींनासुद्धा आपली गोडी लागते. म्हणजे माऊलींनासुद्धा आपल्या घरचं किंवा आपल्या हातचं जेवण खाण्याची इच्छा किंवा सवय लागून जाते. तुम्हाला कधी ना कधी अनुभव येईलच. कधी कधी स्वामी नैवेद्य ग्रहण करतात किंवा कोणत्या तर रूपामध्ये अचानक आपण नैवेद्य दाखवताना आपल्या दारामध्ये उभे असतात. असं तुमच्यासोबत पण झालंच असेल, कारण असं सुद्धा होतं. तर बघा, कधी तर तुम्ही संध्याकाळचा नैवेद्य दाखवताय किंवा दुपारची वेळ आहे 12-1ची, आणि अशा वेळी कोणतरी बाहेरून आपल्या घरामध्ये आवाज देत आहे. तर अशा वेळी समजायचं की स्वामी महाराज घरी आलेले आहेत. त्यावेळी जो पण कोणी दारात येईल त्याला एखादं फळ द्या, जसं की केळी द्या, एखादं ॲपल द्या, किंवा तुमच्यावर जे घरात अवेलेबल असेल ते तुम्ही द्यायला विसरू नका. कारण कधी कधी कोणाच्या रूपात महाराज येतील हे सांगता येत नाही, आणि आपली बऱ्याचदा सेवेमध्ये परीक्षा पण होते महाराजांच्या. तर खूप काही ताईंचे खूप प्रश्न असतात. कसं असतं माहिती आहे का, स्वामी सेवा म्हणजे बऱ्याच ताई आणि बऱ्याच सेवेकरी वर्ग म्हणतो की स्वामी सेवा म्हणजे खूप कडक असते, खूप नियम पाळावे लागतात. पण काय, मला एकच वाटतं की आपल्या पण आयुष्याला एक चांगलं वळण लागून जातं. जसं की आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपण सगळ्यात अगोदर आंघोळ करतो, गॅसची पूजा करतो किंवा गॅस स्वच्छ करतो, गॅसवरती चहाचं पातेलं ठेवतो आणि पहिला चहा माऊलीला देतो. म्हणजे कसं आपल्या आयुष्याला पण एक वळण लागतं. हा सुद्धा तुम्ही बारकाव्याने विचार करा. नाहीतर कसं सवय असते उठायचं, बिनांघोळीचा चहा घ्यायचा, बिनांघोळीचा स्वयंपाक करायचा किंवा बिनांघोळीचं सगळ्या घरभर फिरायचं. मग काय होतं, आपल्या घरातली जी पवित्रता असते किंवा आपल्या घरातलं जे वातावरण असतं ते असं निगेटिव्ह होऊन जातं किंवा आपल्याला प्रसन्न किंवा मंगलमय घरामध्ये वाटत नाही. तर बघा, तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करा. कारण कसं असतं की आपल्या घरी बघा, आजी आजोबा किंवा एखादी वयस्कर व्यक्ती असते, ते आपल्याला वळण लावते किंवा त्यांच्या भीतीने का होईना आपण घर साफसफाई करतो, स्वच्छ ठेवतो, क्लीन ठेवतो. किंवा सासूसरे आपल्या घरी असतात, नको बाबा माझी सासू काय म्हणेल, मला स्वच्छ केलं पाहिजे घर, किंवा आमच्या आईना आवडत नाही, किंवा आमच्या नाही का पप्पांना मम्मीला आवडत नाही. आपण प्रत्येक वेळी आपल्यावरती त्यांचा एक दबाव असतो. पण आजकाल काय झालं आहे की प्रत्येकजण म्हणजे वेगळं राहतो, म्हणजे सासऱ्यापासून किंवा कुटुंबापासून. त्यावेळी काय होतं की त्यांच्यामध्ये संस्कार लावण्यासाठी किंवा त्यांना भीती कोणाचीच नसते. त्यामुळे काय होतं की सगळी पिढी अशी बिघडलेली बघायला मिळते. म्हणजे 9-10 वाजेपर्यंत झोपणे, घरामध्ये सतत हंतरून असणे, गाद्या पसरणे, किंवा सतत नाही का आळसामध्ये असणं, बिना आंघोळीचा चहा वगैरे घेणं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे त्यांच्यावरती म्हणजे संस्कार किंवा त्यांच्या घरामध्ये असं त्यांच्यावरती दबाव, प्रेशरच कोणाचं नसतं. त्यामुळं अशा वेळी काय करायचं, आपल्या घरी जर कोणी वयस्कर व्यक्ती नसतील किंवा आई वडील सोबत नाही आहेत, तर अशा वेळी स्वामी माऊलीला सगळं काही माना. असं समजा की स्वामी माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझी सासू आहे, माझे सासरे आहेत, माझे मामा आहेत, माझे भाऊ आहेत. कारण कसं असतं की ते घरात आहेत म्हणून आमच्या घराला तर आत्तापर्यंत घरपण आहे, किंवा त्यांचा नैवेद्य करायचं आहे, त्यांना जेवायला द्यायचं आहे, त्यांना चहा द्यायचं आहे म्हणून लवकर उठायचं, आंघोळ करायची. आणि खरंच खूप मन असं प्रसन्न, आनंदी होतं की माऊलींना आज बघा, माऊलींना मी आज गवती चहा टाकला होता चहामध्ये, आणि छान असा चहा बनवला होता सकाळी. तुम्ही व्हिडिओ बघा, शॉर्ट व्हिडिओ आहे माऊलींना. सकाळी स्वामींना चहा देऊन त्यांना जागवते, नंतर आम्ही चहा घेतो. म्हणजे स्वामी म्हणजे आमच्या घरातले एक व्यक्ती आहे. देव आणि गुरु ह्याच्या पलीकडचं नातं आमचं स्वामींसोबत आहे. तसंच तुमचंसुद्धा स्वामींसोबत असंच नातं असावं. कारण कसं असतं, आयुष्याला वळण आणि दिशा द्यायला गुरु असावा. जसं की आपल्या घरी वयस्कर लोक असतील तर खरंच तुम्ही नशीबवान आहात. कारण तुमच्या घरी अशी लोकं आहेत की जेणेकरून तुम्हाला चांगले संस्कार किंवा तुमच्यावरती एक दबाव राहतो की बाबा हे काय म्हणतील, ह्यांना काय वाटेल. आणि काय होतं, कोणी नसलं की त्या लोकांवरती दबाव किंवा प्रेशर राहत नाही किंवा कंट्रोलमध्ये काही गोष्टी राहत नसतात. तर अशा वेळी बघा, स्वामींना आमच्या तुमच्या घरी घेऊन जा आणि स्वामी माऊलींना असं समजा की ते आमच्या घरातले एक मोठे व्यक्ती आहेत. स्वामी येणार आहेत, स्वामींना चहा द्यायचा आहे, स्वामींना जेवण द्यायचं आहे, स्वामी बघतायत. म्हणजे कंटिन्यू स्वामींचं प्रेशर तुमच्यावरती राहील आणि माऊली खरंच ऐकतात बरं का, खूपदा अनुभव प्रचिती येते.
तर असंही स्वामींची साधी सरळ सोपी सेवा आहे. स्वामींना तुम्ही देव गुरु मानताच, पण स्वामींशी त्याच्या पलीकडचं नातं जोडण्याचा प्रयत्न करा, कारण स्वामी आपल्या फॅमिलीतले एक मेंबर आहेत असं तुम्ही गृहीत धरा आणि स्वामींची सेवा करा. तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ नक्की मिळेल. आणि कसं असतं, फळापेक्षा आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा आणि नवीन वळण लागतं. स्वामींच्या सानिध्यात जो येतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, कारण माऊलीची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. आणि जर माऊलींच्या सेवेची एकदा गोडी लागली तर माऊलींच्या सेवेचं चक्क वेडच लागून जातं, हे तर प्रत्येकाला माहिती आहे. आणि हाय आम्ही स्वामींचे वेळे सेवेकरी, हाय आम्हाला स्वामींच्या सेवेचे वेळ. वाईट काय करतोय आपण, चांगलंच करतोय ना, की माऊलींच्या सेवेत आहे, माऊलींच्या सानिध्यात आहे. बरेच लोक म्हणतात की त्या स्वामींना तुम्ही नैवेद्य भरवता, पाणी पाजता, ते स्वामी खरंच पितात का? तर आमच्या मनाला माहिती आहे आमचे स्वामी नैवेद्य खातात, पाणीसुद्धा पितात, कारण आमची भावना किंवा आम्ही आतून स्वामींच्यावरती प्रेम करतो, किंवा आम्ही स्वामींना अनुभवतो आणि आम्हाला स्वामींचे अनुभवसुद्धा खूप येतात. हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण जेव्हा स्वामींशी तुम्ही कनेक्टेड किंवा एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच स्वामी माऊली नैवेद्य ग्रहण करतात, खरंच जे तुम्ही सेवा कराल ते स्वामी माऊली ऐकत असतात, बघत असतात. तर अशी स्वामींची साधी सरळ सोपी सेवा आहे. माझ्या आपल्या माऊलींची सेवा खूप कडक नाही आहे, पण जे काही गोष्टी आहेत, ज्या काही नियम आहेत ते आपण सुद्धा पाळायलाच पाहिजेत. कारण सकाळी लवकर एक गृहिणीने उठावं, आंघोळ करावी, गॅसची पूजा करावी, गोड चहा बनवावा, दिवसाची सुरुवात गोड गोड करावी, त्याच्यानंतर तो चहा स्वामींना दाखवावा, घर साफसफाई करावी, देवपूजा करावी. ही आपल्या गृहिणीचं कर्तव्य, किंवा आपल्या घराला घरपण देण्याचं काम ही एक गृहिणी करत असते. त्यामुळे बघा अशा छान छान गोष्टी करा. आणि कसं असतं की तुम्ही जर अध्यात्मात असाल किंवा तुमच्यावरती जर चांगले संस्कार असतील तर तुम्हाला ह्या गोष्टीचा कधी कंटाळा येणार नाही. जसे की स्वयंपाक हा गृहिणीचा आवडता विषय आहे. कुकिंग मला सुद्धा खूप आवडतं आणि मला स्वयंपाक बनवून खायला घालायला सुद्धा खूप आवडतं. तसंच बघा साफसफाई ही पण गृहिणीची खूप आवडती गोष्ट आहे, कारण तिच्या मनाला घर स्वच्छ केलं की असं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं, टापटिपीत घर नेटनेटकं वाटतं. तसंच पूजा केल्यानंतर तर एका गृहिणीला खूपच छान वाटतं, म्हणजे घरातलं वातावरण हे मंगलमय गृहिणी बनवते. कारण देवपूजा, रांगोळी, छान आरती, छान नैवेद्य, छान फुलं, छान सेवा करते आणि तीसुद्धा एक लक्ष्मीचं रूपच आहे. त्यामुळे घरातल्या गृहिणीला तुम्ही रिस्पेक्ट द्या, तिचीसुद्धा छान अशी पूजा करण्यापेक्षा कसं असतं की गृहिणीला तुम्ही मान सन्मान द्या घरातल्या. तीसुद्धा एक हसती खेळती घरातली लक्ष्मी आहे. त्यामुळे तिच्याशी बोलताना आदराने बोला, तिच्याशी वागताना प्रेमाने वागा. कारण तुमच्या घरातली जर लक्ष्मी हसती खेळती असेल तर तुमच्या घरामध्ये स्वतः लक्ष्मी माता विराजमान होतात. जसं की भक्तिताईच्या रूपामध्ये माझ्या घरी येऊन लक्ष्मी माता सगळी साफसफाई आणि काम करून गेल्या. म्हणजे एवढा मोठा त्यांचा आशीर्वाद मला मिळाला की साक्षात माता लक्ष्मी माझ्या घरी आल्या, माझी मदत केली. आणि जायच्या आदल्या दिवशी त्यांनी मला दर्शन दिलं भक्तिताईच्या रूपामध्ये, की मी भक्तीच्या रूपामध्ये तुझ्या घरामध्ये तुझ्या मदतीला आले. तर बघा असं असतं, म्हणजे आपल्यावरती डिपेंड असतं की कधी लक्ष्मीच्या वेळेला कधी घरच्या लक्ष्मीने रडू नये, नाराज होऊ नये, किंवा घरच्या लक्ष्मीचा जो चेहरा आहे किंवा जी घरची लक्ष्मी आहे ती खुश आणि आनंदी असावी. कारण तिचं जे तेज आहे, तिचा जो आनंद आहे, तिचं जे स्मित हास्य आहे किंवा ती हसती खेळती लक्ष्मी बघून लक्ष्मी बाहेरून आपल्या घरामध्ये विराजमान होते. तर बघा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यातून तुम्ही खूप काही शिकू शकता किंवा खूप काही गोष्टी घेऊ शकता. कसं असतं, ह्या जगामध्ये आपलं असं काहीच नाही आहे. जे आहे ते फक्त आपल्याला सांभाळण्यासाठी दिले. हे प्रॉपर्टी, हे घर, हे दार, हे सगळं आपल्याला देवाने सांगितले, जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत तू सांभाळ, त्याच्यानंतर तुला माझ्याजवळच यायचं आहे. आणि जन्ममृत्यू हा कोणाच्याच हातामध्ये नसतो. मधला काळ जो असतो जन्ममृत्यूच्या मधला, तो फक्त आपल्या हातामध्ये असतो. तो कसा जगावा, तर आपलं कर्म चांगलं करा, चांगला मार्ग दाखवा, जेवढं होईल तेवढं एखाद्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करा, कधी कोणाचं वाईट करू नका. आणि जर काही गोष्टी पटत नसतील तर त्याच्यापासून दूर राहा, सोडून द्या. कारण खूप काही गोष्टी अशा असतात की प्रत्येकाचं कोण ना कोणतरी मन दुखवणारं असतंच, पण त्याचं मनसुद्धा दुखवतो. कारण काल खूप बलवान असतो, प्रत्येकाचा हिशोब होत असतो. त्यामुळं जास्त लोड घ्यायचं नाही. जे मधलं आयुष्य आहे जन्ममृत्यूच्या, ते सुखी आणि समाधानी जगा आणि नेहमी समाधानी राहा. कसं असतं माहिती आहे का, पैसा, प्रॉपर्टी, प्रगती ह्याची व्याख्या जग करतं, पण जी सुख समाधानाची व्याख्या आहे ती स्वतःचं आपलं मन आणि अंतःकरण करत असतं. त्यामुळे विचार करा की आपल्या मनाला काय वाटतं, आपल्या मनाला काय हवं आहे, तसं तुम्ही नेहमी जगा, सकारात्मक राहा, चांगलं राहा, जे आहे त्याच्यामध्ये समाधान राहा. प्रगती ही माणसाने करायलाच पाहिजे, पण आपलं मन दुखवून, आपलं मन नाराज करून प्रगती करता ती काही कामाची नसते. जे आहे त्याच्यामध्ये सुखी राहा, तुम्ही ही प्रगती करा आणि तुम्हीसुद्धा आयुष्यामध्ये कोणाला तरी गुरु बनवा.
जसे की स्वामी असतील, दत्तगुरू असतील, आई तुळजाभवानी, म्हणजे प्रत्येकाचं हे श्रद्धास्थान हे वेगवेगळं असतं. पण आयुष्यामध्ये गुरुचं असणं फार महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये गुरु असेल दिशा दाखवायला, तर आपल्या आयुष्यामध्ये कधी हार येत नाही किंवा कधी कोणाची गरज भासत नाही किंवा कधी आपण भटकत नाही किंवा कधी आपला रस्ता मार्ग चुकत नाही. कारण आपले गुरु आपल्याला कधी एकटं सोडत नाही, आपल्याला कधी मार्ग भटकू देत नाही, आपल्याला कधी चुकू देत नाही आणि आपल्या हातून कधी चुकीचं कृत्य होऊ देत नाहीत. आपलं कर्म नेहमी चांगलं राहतं जेव्हा गुरुची साथ असते. तर गुरु असणं आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तसं तुमच्या आयुष्यात गुरु असायलाच पाहिजे. आमच्या आयुष्यामध्ये बघा स्वामी माऊली आहेत, दत्तगुरू आहेत, आई तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आई आहे. तर आमचे हे गुरु आहेत आणि आमचे फॅमिली मेंबर आहेत. ते स्वतः आमच्या घरी विराजमान आहेत. त्यामुळं ते सोबत असताना आम्हाला कशाचीच भीती नाही आहे. पदोपदी क्षणोक्षणी त्यांनी आमची साथ दिली, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांनी आम्हाला चांगल्या लोकांशी घडवून दिली आणि त्यांनी आम्हाला चांगल्या लोकांमध्ये घेऊन आले. हे पण आमच्या गुरुचा आशीर्वाद आणि आमच्या गुरुची साथ आणि आमच्या गुरुची कृपा आहे आमच्यावरती. तशीच तुमच्या सर्वांवरती ही गुरुची कृपा असावी हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तुमची सगळ्यांची चांगली स्वप्न पूर्ण हो, तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी हो. तुमचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते माता लक्ष्मी दूर करो. तुमच्यासुद्धा घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य किंवा वास सदैव राहो ही मी आईच्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करा, कारण माता लक्ष्मी म्हणजे धनाची देवता आहे आणि ती सुद्धा आपली आई आहे. आपल्या लेकराला कधीच नाराज करत नाही. तर अशी साधी सरळ सोपी सेवा आहे, प्रत्येकाने करा आणि आपल्या आयुष्याचं तुम्ही सुद्धा कल्याण करून घ्या. तर बघा, प्रत्येकासाठी मी मोटिवेशनल व्हिडिओ नेहमी बनवत असते. तर जे स्वामी देवघरामध्ये विराजमान आहेत ते उद्या ताईकडे चाललेले आहेत. ताई खूप खुश आहे. तर बघा, ताई कुंकू लावते. ताई मला भेटली, ताईचं आयुष्य बदललं. 10 वर्षामध्ये पहिल्यांदा तिने आपल्याकडून हळदीचं कुंकू घेतलं आणि ताईने कुंकू लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि खरंच खूप छान वाटलं. कारण कसं आहे, तिचा तो निरागस चेहरा किंवा तो उदास चेहरा बघून मला खूप वाईट वाटायचं. मला ती 2-3 वेळा भेटली आणि ती माझे व्हिडिओ 2-2 वाजेपर्यंत रात्री बघते आणि ती स्वामींच्या सेवेत आली. आणि बघा, तिलासुद्धा सांगितलं की तू सुद्धा जगायला पाहिजे, असं कोणाचं ऐकून किंवा कोण काय म्हणेल म्हणून तू स्वतःला असं नको ठेवू. कारण तुझ्याकडे बघूनच समोरचं, म्हणजे तिचं पार्लर आहे, तुझ्याकडे बघूनच समोरचा व्यक्ती विचार करेल की जायचं की नाही किंवा आपण जसे राहू तसे आपल्याला लोक ओळखतात. त्यामुळे तू छान राहत जा. तू एक छान ब्युटिशियन आहेस, तर तू स्वतःमध्ये थोडाफार बदल कर. तू स्वतः छान राहा, तू छान शृंगार कर, अलंकार घाल आणि तू सुद्धा हसती खेळती लक्ष्मी आहे तुझ्या घराची. तर तुला सुद्धा कुंकू लावण्याचा, टिकली लावण्याचा, मंगळसूत्र घालण्याचा अधिकार आहे आणि तो तुझ्यापासून कोणीसुद्धा हिरवून घेऊ शकत नाही. कारण ह्या पृथ्वीवरती प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकजणांनी जगायलाच पाहिजे. कारण कोण काय म्हणतं ह्याचा विचार करत बसलं तर ही दुनिया, हे जग आपल्याला जगू देणार नाही. लोक असंही नावं ठेवतात आणि तसंही नावं ठेवतात. तिने टिकली नाही लावली, तिने मंगळसूत्र नाही घातलं तर 4 लोक बाहेरचे त्रास देतात एकट्या बाईला, आणि जरी घातलं तर नातेवाईक त्रास देतात. तर अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी स्वतःचा विचार करावा की मला काय वाटतं, मला योग्य वाटतं ना तेच करायचं. शेवटी आपल्या सेफ्टीचा किंवा आपल्या मुलाच्या जबाबदारीचा किंवा आपल्याला समाजात वावरायचं असतं त्याचासुद्धा आपण विचार करावा लागतो. तर बघा, स्वामी माऊलींचा नैवेद्य झाला. तुम्हाला थोड्याफार मोटिवेशनल गोष्टी सांगितल्या जे मला तुमच्यासोबत विचार शेअर करावेसे वाटले. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला क्लिक करा आणि अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ मी करावे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की ताई, स्वामींना नैवेद्य दाखवून तू स्वामींना नाईट वस्त्र वगैरे कशी घालते, तर त्यासाठी हा व्हिडिओ होता. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री.